महाविकास आघाडीतील 3 पक्षांचे तारू लोकसभा जागा वाटपाच्या खडकावर फुटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उभाटा गटाची यादी जाहीर करताच काँग्रेस वाचवा असा टाहो सुरू झाला आहे. आघाडी तोडण्याची ही मागणी आता होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. संजय निरुपम यांनी आक्रमक भूमिका घेत उभाटा गटाशी आपली आघाडी तोडा असा काँग्रेसच्या हायकमांडला सल्ला दिला आहे. शिवसेनेशी आघाडी करणे काँग्रेससाठी आत्मघातक होतेच, कारण त्यामुळे मुंबईतली काँग्रेस संपली. आता उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर करून काँग्रेस आणखी खड्ड्यात घातली आहे. काँग्रेस हायकमांडने वेळीच हस्तक्षेप करून आघाडी तोडावी आणि काँग्रेस पक्ष वाचवावा असे आवाहन संजय निरुपम यांनी केले आहे. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कोण संजय निरुपम, त्यांना कोणी ओळखत नाही. उद्धव ठाकरेंनी एकदा उमेदवार यादी जाहीर केली म्हणजे ती अंतिम आहे, त्यात आता बदल होणार नाही अशा शब्दांमध्ये फटकारले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. सांगलीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची हक्काची जागा आपल्याकडे खेचून घेतली आणि तिथे परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. चंद्रहार पाटलाच्या समर्थकांनी फटाके फोडून तो आनंद साजरा केला. पण त्याच दरम्यान विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचे समर्थक दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे पोहोचले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी थेट उद्धव ठाकरे यांनी यादीचा पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे. आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जिथे तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे. त्यांनी असं जाहीर करायला नको होतं. ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत, यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे, तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे. त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही. आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे. एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे. आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल. याबाबत आम्ही देखील दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. त्यामुळे विश्वजित कदम देखील इथली वस्तुस्थिती कळवतील असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेले आहे. सांगलीत कुस्तीपटू चंद्रहार पाटील व वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने या दोन्ही जागांवर आक्षेप नोंदवत ठाकरेंवर आघाडी धर्माला गालबोट लावण्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी 2 जागांवर आपले उमेदवार घोषित केले. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या जागांवर घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेले आहे. तिकडे मुंबईत ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी बिघडली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात उद्धव ठाकरेंविरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. महाविकास आघाडीतले नेते जागा वाटपाच्या वाटाघाटी तर करत होते, पण प्रत्यक्षात ते उमेदवारीचे आकडे जाहीर करत नव्हते आणि उमेदवारही जाहीर करत नव्हते. तोपर्यंत त्यांचे एक वरवर का होईना पण टिकून राहिले होते. पण उद्धव ठाकरेंनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आघाडीचे तारू जागा वाटपाच्या खडकावर फुटायला सुरुवात झाली आहे.